नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा विशेष सवाल आहे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर 3 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात अस्तित्वात आलं. 2014ची ही जी निवडणूक होती ती सार्वत्रिक जरी असली तरी तिला नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीमुळे अध्यक्षीय निवडणुकीचं स्वरूप आलं होतं. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा हा सामना झाला आणि त्यामध्ये लोकांनी भरभरून नरेंद्र मोदींना मतं दिली. स्पष्ट बहुमत भाजपला मिळालं आणि तेव्हापासून देशात नरेंद्र मोदींचा बोलबाला सुरू झाला. आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. कोणत्याही सरकारला जेव्हा 3 वर्ष पूर्ण होतात तेव्हा ती वेळ एक निर्णायक वेळ असते. एक तर त्या सरकारचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ हा मिळालेला असतो आणि पुढची जी 2 वर्ष असतात त्या 2 वर्षांमध्ये जी भरती असते ती ओसरायला सुरुवात होते अशी ती घटिका असते. त्यामुळं कुठल्याही सरकारचं मूल्यमापन आढावा घेण्यासाठी 3 वर्षाचा काळ हा भरपूर काळ आहे असं सर्वांनाच वाटतं आणि आज आपण मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेतलाच पाहिजे अशी ही आजची वेळ आहे. त्यामुळं आजचा सवाल थोडा वेगळा आहे. आज आपल्या आजच्या सवालमध्ये मुद्दे नसणार आहेत, पण महाराष्ट्र वननी गेले 10 दिवस 10 प्रश्न लोकांसमोर मांडले होते. ट्विटरवरनं फेसबुकवरनं त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या, लोकांचा कौल आजमावला होता. त्याचं सुद्धा उत्तरं आज आलेली आहेत. सर्वात आधी आपण आजचा सवाल बघूया. आपला आजचा सवाल आहे, मोदी सरकारच्या 3 वर्षाच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का? जसं आधी सांगितलं की आजच्या सवालमध्ये आज चर्चेचे मुद्दे जे आहेत ते 10 प्रश्न आहेत. तर आपण एक एक प्रश्न हा चर्चेला घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी पाहुण्यांची ओळख करून देतोय. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी. त्यांच्याच बाजूला आहेत कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे आमदार प्रवक्ते जनार्दन चांदूरकर आहेत, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. हे जे 3 पॅनलिस्ट गेस्ट पाहुणे आहेत आपले, ते प्रत्येक प्रश्नावर स्वतःचं मत मांडणार आहेत. मी प्रश्नांकडे वळण्यापूर्वी नेमका मोदी मॅनिया देशात कसा सुरू झाला याची एक झलक तुम्हाला दाखवणार आहे. नेमकं नरेंद्र मोदींची जी वक्तव्य आहेत या वक्तव्यांमधून मोदींचं प्रशासन दिसतं, मोदी स्वतः काय रसायन आहे हे दिसतं आणि मोदी जनमानसाची जी नस आहे किंवा नाडी आहे ती ओळखण्यात कसे पारंगत आहेत किंवा कसे पारंगत आहेत हे दिसतं. एकूणच मोदी मॅनिया काय आहे ते पाहूया. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट, ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. बाथरूम में रेनकोट पहन करके नहाना, ये कला तो डॉक्टर साहब ही जानते हैं और कोई नहीं जानता. सशक्त हिंदुस्तान सशक्त समाज के बिना नहीं बन सकता. छोटा हो या बड़ा हो, 125 करोड़ देशवासी हमारा परिवार है. भारत माता की. मैंने कहा हमारे पूर्वज तो सांप के साथ खेलते थे, लेकिन हम माउस के साथ खेलते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गारूड देशानंच नाही तर जगानंही बघितलं. जवळपास 54 विदेश दौरे हे नरेंद्र मोदींनी आपल्या आतापर्यंतच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत केलेले आहेत. त्यामुळं भारताचं जगासमोर एक वेगळं चित्र नेलं गेलं आहे. आमचा पंतप्रधान असा आहे की जो लोकांशी थेट बोलतो असं आता सर्वांनाच वाटायला लागलं आहे. त्याचे काही चांगले परिणामही झाले, काही वाईटही परिणाम झाले, काही त्यात तोटेही झाले, नुकसानही झाले, बरंच काही झालेलं आहे. 3 वर्षाचा काळ एवढा सहज राहिलेला नाही. पण एक बाब मात्र नक्की की मोदींनी आपला
जे रूट्स आहेत किंवा आपली जी पाळंमुळं आहेत ती इतकी घट्ट रोवलेली आहेत की मोदींच्या पुढं जर का तगडा उमेदवार दिला नाही तर विरोधकांची काही खैर नाही असं विरोधी कार्यकर्त्यालाही आज वाटतंय. आणि म्हणूनच एकूणच मोदी पर्व हे 3 वर्षाचं कसं राहिलं यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपला पहिला प्रश्न बघा, आम्ही पहिला प्रश्न कॉइन केला होता तो हा होता की मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय हा लोकहिताचा होता का. 33% लोक म्हणाले हो, 64% लोक म्हणाले नाही आणि 3% लोक म्हणाले की माहीत नाही. मी आता माझ्या पाहुण्यांनाच हा प्रश्न करणार आहे. सर्वात आधी मी जातोय जनार्दन चांदोरकर यांच्याकडे. चांदोरकर सर, मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला 8 नोव्हेंबर 2016ला. एकाएकी कोणालाही कल्पना नसताना हा निर्णय झाला. आज जवळपास 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यानंतर सुद्धा विरोधक फारसे काही बोलत नाही. काँग्रेस रस्त्यावर उतरणार होती, तीही फारशी उतरली नाही. लोकांनी मात्र नोटबंदीचा निर्णय स्वीकारला आणि आता नोटबंदीविषयी कोणाची तक्रार आहे असं तोंडावर तरी कोणी बोलत नाही. हे तर आपण आता जो सर्वे दाखवला त्याच्यामध्ये आपण केलेल्या सर्वेमध्ये 33% लोकांना तो निर्णय पसंत आहे की हा त्याचा काही परिणाम झाला नाही आणि 64-65% लोकांना तो पसंत नाही की हा त्याचा परिणाम झालेला आहे. आता काय आहे की नोव्हेंबरपासून आत्ता या मे महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे हा अतिशय शॉर्ट कालावधी आहे आणि याच्यामध्ये मोदींनी एका रात्रीमध्ये 86% देशाची करन्सी चलनातून बाहेर काढून टाकली. 86% ऑफ द कंट्रीज करन्सी, त्याचं जे लिगल टेंडर होतं ते लिगल टेंडर आता तुम्ही त्यांच्या भाषणात दाखवलं त्याप्रमाणे ते त्यांनी काढून टाकलं. आता त्याचा परिणाम हा इमिडिएटली व्हायचा होता तो दिसून आला. अजून 4-5 दिवसाच्या पूर्वीसुद्धा ते ATMमध्ये पैशाचा खडखडाट आहे हे पण लोकांना दिसून आलं. अच्छा, त्याच्या संदर्भाची ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ती अजून सरकारनं लोकांच्या समोर आणलेली नाही. परंतु देशाच्या इकॉनॉमीवरती याचा लॉंग स्टँडिंग परिणाम होणं हे अपरिहार्य आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. ठीक आहे, माधव भंडारी ते म्हणतायत की हा परिणाम होणार, तो आज जरी दिसत नसला तरी पुढे तो दिसणार. ही चर्चा खरं म्हणजे आता केवळ एक तात्विक चर्चा, सैद्धांतिक चर्चा एवढ्यापुरतीच ती चर्चा आता मर्यादित आहे. कारण नोटा बदलीचा निर्णय, नोटाबंदी असा शब्दप्रयोग वास्तविक योग्य नाही. नोटा बदलल्या. आजही आपण नोटा वापरतो, नोटांचा वापर बंद नाही झालेला. त्यामुळे नोटा बदलल्या, त्या निर्णयावरती ज्या पद्धतीची टीका विरोधकांनी केली त्याच्यावरती आक्षेप घेतले, प्रसारमाध्यमांनी त्याच्यावरती बऱ्याच पद्धतीने राळ उठवण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने हा निर्णय स्वीकारला होता, आजही स्वीकारलेला आहे आणि त्याचे जे वेगवेगळे आता परिणाम समोर यायला लागले त्याच्यामध्ये नुकताच एक बातमी आली ती फायनान्शियल एक्सप्रेससारख्या एका महत्त्वाच्या वर्तमानपत्राने त्याच्यावरती 1-2 दिवसापूर्वीच त्याच्यावर एक चांगला लेख आला. त्याच्यात त्याने म्हटलं की या नोटा बदलण्याच्या सगळ्या ह्याच्यामुळे देशाच्या चलनाच्या व्यवहारामध्ये 5 लाख कोटी रुपये वेगळ्या पद्धतीने आले आणि ते त्यांनी कशा पद्धतीने आले ह्याचं सगळं गणित त्यांनी दिलं आहे. वेगवेगळ्या मार्गांनी आयकराच्या कक्षेत आलेल्या लोकांची संख्या ही अवघ्या 8-10 महिन्यामध्ये 91 लाख नवे लोक हे आयकराच्या कक्षेत आले. इतरही अनेक फायदे हे या काळामध्ये आपल्यासमोर आले, त्याची चर्चा सुरू झाली आणि जे भीती दाखवली जात होती की देशाच्या विकासाचा दर कोसळेल या निर्णयामुळे, ती भीतीसुद्धा खोटी ठरली. मागच्या आर्थिक वर्षामध्ये विकासाचा दर हा 7% वर राहिला की जो कुणालाच वाटलं नव्हतं असा राहील म्हणून तो राहिला. शेती उत्पादनाचा दर आपला चांगला वाढला. त्यामुळे नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे ज्या शंका कुशंका घेतल्या जात होत्या त्या खोट्या ठरल्या हे आपल्याला दिसून आलं आहे आणि भविष्यकाळात त्याचे जे दूरगामी फायदे होणार आहेत ते दूरगामी फायदे जसं आत्ता मी म्हणत तसं की चलन व्यवहारामधल्या 5 लाख कोटींची जी भर वेगळ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने पडली, 91 लाख नवे
करदाते आपल्या कर भरण्याच्या कक्षेत आले, हे सगळे वेगवेगळे फायदे जे आहेत ते आपल्याला नजीकच्या भविष्यकाळामध्ये दिसायला लागतील. खरं तर हा नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा निर्णय हा 2-3 उद्दिष्टांना घेऊन घेतला गेला असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये एक तर दहशतवादाला जो पैसा मिळतो तो बेनामी पैसा किंवा ज्या खोट्या नोटा असतात त्यावर आळा बसला पाहिजे, काळा पैसा देशातला हुडकून काढायचा त्यासाठी, आणि त्याचबरोबर चलनामध्ये एक प्रकारे लोकांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे वळावं असे हेतू घेऊन हा निर्णय घेण्यात आला. पण तो निर्णय किती साध्य झाला त्यालाच घेऊन आपण एक दुसरा प्रश्नसुद्धा लोकांसमोर मांडला होता. तो दुसरा प्रश्न बघूया. विदेशातला काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार यशस्वी होईल का? 24% लोक म्हणाले होय, 72% लोक म्हणाले नाही आणि 4% लोक म्हणाले आम्हाला माहीत नाही. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द लोक म्हणजेच 72% लोक म्हणाले की नाही, विदेशातला काळा पैसा परत आणण्यात मोदी सरकार यशस्वी होणार नाही. मला हाच प्रश्न कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी तुम्हाला विचारायचा आहे की आधी सुरुवातीला भाजपनं जाहीर केलं होतं, मोदी सरकारने जाहीर केलं होतं की विदेशातली संपत्ती जी काळी आहे ती आम्ही आणणार, पण तसं काही झालं नाही आणि नोटाबंदीचा निर्णय झाला. आता सर्वसामान्य लोक जे 75% आहेत त्यांना असं वाटतं की विदेशातला काळा पैसा येणारच नाही. फक्त एका मुद्द्याचा उल्लेख करतो, भंडारी साहेबांनी त्याचा उल्लेख केला की त्यांनी कुठल्या मुद्द्यावर आकडेवारी दिली ते मला समजत नाही की त्याच्यामध्ये, कारण रिझर्व्ह बँकने सुद्धा आता आकडेवारी दिलेली नाही अजूनपर्यंत की किती पैसे 15 लाख कोटी आहे सर्क्युलेशनमध्ये होते, त्यातले किती एक्झॅक्टली आले आणि किती यायचे बाकी आहे त्याच्यातला रिझर्व्ह बँकने सुद्धा हे दिलेलं नाही. त्यामुळे ते कुठल्या आधारावर बोलतात ते काय मला माहिती नाही, पहिला मुद्दा. दुसरा, सगळ्या अर्थतज्ञांचं एकमत आहे की नोटाबंदीमुळे देशाचं नुकसान झालेलं आहे. GDP जो आहे त्या 1.5% देशाला नुकसान झालं आहे, प्रचंड नुकसान आहे. नोकऱ्या गेलेल्या आहेत, 4 लाख ई सेक्टरच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यावेळेला तर ग्रामीण भाग सगळा उद्ध्वस्त झाला, शेतीमाल चढून गेला, हा सगळा परिणाम झालेला आहे. तो आपल्याला हा दिसतोय आणि दिसेल, पहिली गोष्ट. दुसरं, आता काळ्या पैशाबद्दलचा तुम्ही प्रश्न विचारलात. काळ्या पैशाबद्दल मला वाटतं सगळ्यांनाच आठवत असेल की BJP जेव्हा विरोधी पक्षात असते तेव्हा घोषणा करते, आपण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काय केलं नाही. हसन अलीचा त्यांनी उल्लेख केला की 34,000 कोटी त्यांचा टॅक्स बुडलेला आहे वगैरे. त्यांची सत्ता आली, आता त्यांनी किती ह्याच्यावर त्याच्यामध्ये वन टाईम सेटलमेंट करावं. 34,000 कोटी सोडून द्या, 3 कोटी रुपयावर त्यांनी त्या ठिकाणी सेटलमेंट केलं. म्हणजे यांचा प्रामाणिकपणा आहे की नाही हा प्रश्न पुढे येतो. दुसरी म्हणजे HSBCने पनामा पेपर्सचं घ्या ना, पनामा पेपर्स हे सगळ्या जगभराच्या याच्यामध्ये आलं, त्याच्यात नवाज शरीफचं सुद्धा नाव होतं, त्याच्यावर थोडी ॲक्शन इकडे तर सुप्रीम कोर्टामध्ये पाकिस्तानच्या सुद्धा गेलेलं. आपल्या इथे अपोलोचं आहे, DLFचं नाव आहे, त्याच्यानंतर गौतम अडाणी त्यांचे भाऊ त्यांचं नाव आहे, पण कोणावरही कारवाई झाली नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, HSBCने म्हणजे स्विस बँकची जी शाखा आहे त्यांनी 1100 इंडियन्स ज्यांचे परदेशी बँकेमध्ये काळा पैसा आहे त्याची नावं जाहीर केलेली आहे, एकावरही कारवाई झालेली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पनामा पेपर सोडा, त्याच्यानंतर बाकीचे आता हे जे म्हणजे मोठे मोठे बुडवलेले पैसे आहेत त्यांच्यावर आणण्यासाठी कारवाई नाही. असं म्हणजे त्यांची नावं बहुतेक जगभर जाहीर आहेत, तर ते काय करतात. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बाकीचं तर सोडाच, मल्ल्या वगैरे अजून ते चालू आहे, कदाचित एकावर ॲक्शन होईल. पण एकंदरीत जे करबुडवे जे आहेत आणि परदेशातमध्ये पैसे जे हवाला रॅकेट आहे, हवाला रॅकेट काय मोडलं गेलेलं नाही, लँड ट्रान्झॅक्शन आहे, सोन्यात व्यापार आहे, अशा अनेकामधनं जो काही काळा पैसा निर्माण होऊन हवाला रॅकेट्समधनं परदेशी जातो, तिथनं ज्या कंपन्या काढल्या जातात केमॅन आयलंडमध्ये, मॉरिशसमध्ये, सिंगापूरमध्ये, आणि तोच काळा पैसा परत येतो इकडे आणि गुंतवला जातो. आता जेटली हे कंपनी अफेअर्सचे हे आहेत, मोठे नेते आहेत, अर्थतज्ञ आहेत, कोणावरही ॲक्शन घेतलेली नाही. त्यामुळे काळा पैशाबद्दल हे सरकार मुळीच प्रामाणिक नाही असं आमचं स्पष्ट. माधव भंडारी, विदेशातला काळा पैसा परत आणू म्हटलेला आहे, पण अजून एक दमडी आलेली नाही. अशी वस्तुस्थिती नाही. एकतर काळ्या पैशाच्या संदर्भात आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात, सरकारच्या पातळीवरच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात या सरकारने केलेली कामगिरी ही पूर्वीच्या कुठल्याही सरकारपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी आहे. या सरकारवरती गेल्या 3 वर्षात
कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा, कुठल्याही प्रकारच्या कुलंगड्यांचा आरोप हा कुणाला करता आलेला नाही. चिखलफेक करायची त्यांनी केली, पण कुठलेही आरोप हे त्याच्यामध्ये लावता आलेले नाहीत. आणि उलट ज्या पद्धतीने काळ्या पैशाच्या संदर्भात ठोस पावलं उचलायला हवी होती, या सरकारने शपथ घेतल्यानंतर 26 मेला 3 वर्षापूर्वी शपथ घेतली, त्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतला पहिला निर्णय हा काळ्या पैशासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SIT नेमण्याचा घेतला आणि त्या SITने काम चालू केलं. त्या पुढचं जो परदेशातून काळा पैसा आणायचा, परदेशामधला जो बेनामी खाती होती त्यांच्याबद्दलचं, त्याच्यामध्ये अनेक देशांशी ज्या पद्धतीचे करार आपले असायला हवे होते ते करार झालेले नव्हते. हे करार आमच्या सरकारने सुरू केले. सायप्रस, मॉरिशस आणि इंग्लंडबरोबर सुद्धा या संदर्भातले अनेक महत्त्वाचे करार झाले. सौदी अरेबियाबरोबर करार झाले आणि त्या करारांच्या माध्यमातून आता हे काळा पैसा आणि त्यातले गुन्हेगार, त्यातले संबंधित माणसं यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग आपण मोकळे करत चाललो. ज्यातल्या कायदेशीर गुंता होता तो सोडवण्याचा प्रयत्न ह्या 3 वर्षामध्ये केला. त्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं. काळा पैसा म्हणजे मनी लॉन्ड्रिंग, पैसा बाहेर घेऊन जाणं, ह्याच्याबद्दलचा कायद्यामध्ये सुधारणा करून त्या जेवढा पैसा बाहेर नेला असेल त्याच्या बरोबरीचे तेवढ्या किमतीची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारसुद्धा या कायद्याने आता आपल्याकडे सरकारकडे आलेत आणि आपण त्याची अंमलबजावणी सुरू केली, म्हणून तर मल्ल्याच्या प्रॉपर्टी जप्त होत आहेत. आणि ब्लॅक मनी, काळा पैसा जाहीर करणं, अनडिस्क्लोज्ड इन्कम जाहीर करणं, याच्यामधून मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा बाहेर आला. बेनामी प्रॉपर्टीच्या संदर्भात जो कायदा सुरू केला त्याचाही फायदा मिळायला लागला आहे. आणि इन्कम डिक्लरेशन स्कीम, उत्पन्नाच्या घोषणा, उत्पन्न जाहीर करण्याची योजना जी दिली त्याच्यामधून 65,250 कोटी रुपये हे एकट्या 2016मध्ये ती स्कीम जाहीर केल्यापासून आत्तापर्यंत सरकारच्या समोर आले. एवढं काळा पैसा हा उघड बाहेर आला. ब्लॅक मनीच्या संदर्भात, काळ्या पैशाच्या संदर्भात एप्रिल 2017पासून 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा हा गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सरकारने ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढणं, काळा पैसा तयार करणाऱ्यांवरती कारवाई करणं आणि काळ्या पैशाची निर्मिती रोखणं, या सगळ्या बाबतीत या सरकारने अत्यंत ठोस पावलं उचलले, प्रभावी पावलं उचलले. चांदूरकर, तुम्हाला पटतंय? नाही, हे काय आहे की तुमचा स्पेसिफिक आणि पॉइंटेड प्रश्न आहे, त्यामुळं आम्ही स्पेसिफिक आणि पॉइंटेड बोलतो. पण आता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की विदेशातला काळा पैसा परत आणण्यास मोदी सरकार यशस्वी होईल का? दिस इज हा आपला प्रश्न आहे. आणि हा आपला प्रश्न अशासाठी आहे की मोदी जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होते तेव्हा ते स्पेसिफिकली सांगत होते, टू द पॉईंट सांगत होते की परदेशातला काळा पैसा आणणार आणि तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये मी डिपॉझिट करणार. हा त्याला धरून आपण विचारलेला प्रश्न आहे. पण माधव भंडारी आमचे मित्र आहेत, त्यांचं नॉलेज फार चांगलं आहे आणि त्यांनी अगदी समर्पक उत्तर दिलं. पहिल्या भागाचं उत्तर त्यांचं मला मान्य आहे की त्यांनी SIT नेमली, अमुक केलं, ढमुक केलं. परंतु दुसऱ्या भागातलं त्यांचं जे उत्तर आहे, पर्टेनिंग ब्लॅक मनी इन द कंट्री, देशातील लोकांचा काळा पैसा बाहेर काढण्यासंदर्भामध्ये, म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या थेअरीप्रमाणे फिरवून आणायचं आणि द्यायचं सोडून, म्हणजे माणसं कन्फ्यूज होऊन जातात हो. आणि म्हणून माधव भंडारीनं पहिली जी आर्ग्युमेंट केली, हे वॉज स्टॅच्ड मनी अब्रॉड. याच्यासाठी यांच्या सरकारनं प्रयत्न केले, पण यांचं एवढं चांगलं त्यांचं समर्थन केलेलं आहे की त्यांनी तर त्या सगळ्या कंपन्यांची नावं, पनामा, तो अडाणी, अमुक ढमुक, सगळ्यांची नावं, आणि त्यामुळं तो पैसा आणायला आता 3 वर्ष गेले, आता 2 वर्ष शिल्लक आहे. आता हे 2 वर्षामध्ये आता ह्यांनी सांगितलं निरनिळ्या कंट्रीशी करार वगैरे झाला, पण त्याची आउटकम काय आहे हे आपल्याला 2 वर्षात कळणार आहे. पुढच्या प्रश्नावर जातोय मी. पुढच्या प्रश्नावरती पुढच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी फक्त एकच मला चांदोरकर साहेबांच्या लक्षात आणून द्यायचं आहे
की 60-65 वर्ष या सगळ्या मंडळींनी मेहनत करून जो काळा पैसा तयार करून ठेवला आहे तो 3 वर्षांमध्ये आम्ही उकरून काढावा. 60 पैशांचा ह्यांचा काळ्या पैशाचा डोंगर 3 वर्षामध्ये उकरून काढावा ही जी अपेक्षा आहे ती एवढी प्रचंड अपेक्षा आहे. अर्थात हे आम्ही काम करतो, सर्व पक्षांचे सर्व आम्ही काम करतो आहोत आणि आम्ही काम करताना दिसतं म्हणून आमच्याकडून पुढचा प्रश्न खरंच त्यामध्ये काम दिसतंय सरकारचं. पुढचा प्रश्न होता आपला, प्रधानमंत्री जनधन योजनेचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला का? प्रधानमंत्री जनधन योजनेचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला का? 27% लोक म्हणतायत हो, 67% लोक म्हणतायत नाही आणि 6% लोक म्हणतायत की आम्हाला माहीत नाही. नकारार्थी उत्तर जास्त आहे. त्याचं कारण असं की अपेक्षा खूप आहेत लोकांना आणि सरकारला अजून 3 वर्ष झालेली आहेत, 2 वर्ष राहिलेली आहेत. पण प्रश्न असा आहे, पुन्हा तेच, जनार्दन चांदोरकर तुमच्यापासूनच सुरुवात करतो. जनधन योजना ही फ्लॅगशिप योजना होती की कुठलेही पैसे न भरता तुम्हाला गरिबाला सुद्धा अकाउंट बँकेमध्ये उघडून दिलं जाईल आणि दिली गेली, पण त्याचा फायदा काय तो मात्र कागदावरच दिसतोय, प्रत्यक्षात दिसत नाही. असं का? हा, तर ते आपण जो आता सर्वे केला त्या सर्वेमध्ये 6% लोक म्हणाले की आम्हाला माहिती नाही. तसं माझं पण मत आहे की ह्याचं काय ॲक्च्युली गौडबंगाल आहे ते मला पण माहीत नाही. त्याचं कारण असं आहे साहेब की फ्लॅगशिप प्रोग्रॅम अँड ऑल दॅट हे सगळं एक प्रचाराचा भाग म्हणून लोकांना स्वतःचा राजकारभार किती प्रभावीपणे वेलफेअर स्टेट म्हणून आपण करत आहोत ते दाखवण्यासाठी ठीक आहे. सुरुवातीला ह्याने जी खाती कंपल्सरी उघडायला लावलीत ती खाती ब्लँक होतीत. नंतर त्यांनी जी दुसरी योजना आणली त्या डिमॉनिटायझेशनच्या नंतर, तर त्याच्यामध्ये नंतर पैसे जायला सुरुवात झाले. म्हणजे देशातील लोकांना त्यांनी त्या स्कीममध्ये पैसे घालायला भाग पडले. एका अर्थानं ते चांगलं पण असू शकेल आणि बाबा ज्यांच्याकडे पैसे होते त्याने जे अनअकाउंटेबल मनी होती त्याच्यामध्ये गेला पण असेल. पण आता प्रश्न असा आहे की यांनी मगाशी तर त्या ह्याचा उल्लेख केला इंडियन एक्सप्रेसचा, फायनान्शियल एक्सप्रेस. फायनान्शियल एक्सप्रेस इज नॉट अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. फायनान्शियल एक्सप्रेस इज नॉट अ फायनान्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया. फायनान्शियल एक्सप्रेस बोलतं म्हणजे काही जेटली बोलत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं पर्कोलेट करते की खरं काय आहे. म्हणून मी म्हटलं मला माहीत नाही, सांगता येणार नाही. 60% माझी पण गणना आहे. त्याचं कारण असं आहे की ह्यांचा जो राज्य करण्याचा आणि पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचा जो हा असतो, प्लॅनिंग असतं, ते सिक्रेट असतं. ठीक आहे, तुम्ही प्लॅनिंग कमिशनवरनं बोललात, प्लॅनिंगवरनं बोललात. माधव भंडारी, जनधन योजनाबाबत सरकारनं जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला. एवढी मोठी अकाउंट जनधन योजनेची उघडलेली आहेत, पण त्याचा सर्वसामान्यांना फायदा दिसत नाही. या खरं म्हणजे आशिष कसं आहे सांगू का, या सगळ्या चर्चेची उत्तरं आपण कुणाला विचारतो ह्याच्यावरती अवलंबून. आता चांदोरकर साहेबांसारख्यानं विचारलं, त्याने प्रामाणिकपणे सांगितलं मला माहिती नाही. पण या देशामधल्या 2 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना उज्ज्वला योजनेमध्ये गॅस कनेक्शन मिळालं. त्यांच्यापैकी कुणाला जर विचारायला गेलात तर तुम्हाला उत्तर वेगळं मिळणार आहे. 7.5 कोटींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेमध्ये स्वतःचा रोजगार सुरू करायला कर्ज मिळालं. त्या 7.5 कोटी लोकांपैकी कोणाला विचारायला गेलात तर उत्तर वेगळं मिळणार आहे. पण 2014मध्ये लोकसभेला, विधानसभेला, नंतरच्या महापालिकेला, जिल्हा परिषदेला जे पडले त्यांना विचारायला गेलात आणि पुन्हा निवडण्याची आशा नाही असं ज्यांची अवस्था आहे त्यांना विचारायला गेलात तर त्यांच्यासाठी परिस्थिती वाईटच आहे, भीषण आहे, बिकट आहे. त्यामुळे प्रश्न आपण कुणाला विचारतो ह्याच्यावरती त्याचं उत्तर अवलंबून आहे. पण जनधन योजनेचा संदर्भ इथे जो आहे, जनधन योजना ही अशा तऱ्हेची क्रांतिकारक योजना ठरली की या योजनेमध्ये बँकिंगच्या कक्षेत नसलेली लोकसंख्या ही आपण बँकिंगच्या कक्षेत आणली. त्यांच्या खात्यांमध्ये 0 पैसे असताना, म्हणजे जी टीका चांदोरकर साहेबांनी केली आणि पूर्वीसुद्धा करत होते आजही करतात, की ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांची खाती कशाला उघडायची. पण जी खाती उघडली गेली त्या खात्यांमध्ये 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी, मी 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख मुद्दाम सांगतोय, 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी 61,000 कोटी रुपये आलेले होते.
हे कुठून आले पैसे? हे लोकांनी आपले काळा पैसा दडवण्यासाठी केलेल्या चलाख्यांचे पैसे नव्हते. तर या लाभधारकांना, जे दारिद्र्यरेषेखालचे होते, जे मनरेगा खालचे मजूर होते, ज्यांना वेगवेगळी अनुदानं मिळायची होती, वेगवेगळ्या मदती मिळायच्या होत्या, त्या सगळ्यांना मिळणारा पैसा, त्यांना मिळणारी मदत, त्यांना मिळणारं अनुदान हे थेट त्यांच्या बँकेतून गेलं. मधले चेक बंद झाले. आणि चांदोरकर साहेबांना खरा आनंद व्हायला पाहिजे की त्यांचे नेते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी खूप जाहीरपणे सांगितलं, आणि त्यांचं ते देशावर उपकार आहेत, की जेव्हा मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो तेव्हा खालच्या माणसाला फक्त 15 पैसे मिळतात. हे वास्तव राजीव गांधींनी याच मुंबईमधल्या शिवाजी पार्कच्या सभेमधून जाहीरपणे सांगितलं होतं. आज 2014 नंतरच्या सरकारने हे घडवून दाखवलं की दिल्लीहून पाठवलेला रुपया तसाच्या तसा त्या लाभार्थीच्या खात्यात जातो, त्याला त्याचा पैसा मिळतो. त्यामुळे ज्यांना या जनधन खात्यामध्ये अशा तऱ्हेने सरकारचं अनुदान, सरकारची मदत ही थेट त्याच्या पदरात गेली, त्याच्या बँकेत गेली, त्याला जर तुम्ही विचारलं तर तो त्या योजनेचे फायदे किती मिळाले हे सांगेल. पण जर माझ्यासारख्याला विचारलं की मला सरकारचं कुठलं मदतच मिळणार नाही, मला सरकारचं कुठलं अनुदान मिळणार नाही, माझ्याकडे सरकारचा कुठलाही चेक येणार नाही, तर मी असंच म्हणणार की नाही बा, मला काय माहीत नाही, ह्या योजनेचं काय झालं, माझा संबंध नाही आला. ठीक आहे, आपले प्रश्न अनेक आहेत, त्या प्रश्नांवर सुद्धा आपल्याला नजर मारायची आहे. पुन्हा ब्रेक नंतर आपण या विषयावरतीच चर्चा करणार आहोत. जवळपास आपले 3च प्रश्न झालेले आहेत, आणखी 7 प्रश्न आहेत, त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे मी एक ब्रेक घेतो. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. आपला आजचा सवाल आहे, मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का? 60% जनता म्हणते होय, मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. हेच तर मोदी पर्वाचं यश आहे की जनताचं असमाधान होत नाहीये. टक्केवारीच जर का मोजायची झाली तर ती टक्केवारी वाढतीच असते. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर जेव्हा आपण मोदी पर्व म्हणतो तर या मोदी पर्वामध्ये मोदी पर्व हे प्रशासनाच्या दृष्टीनं आहे, खऱ्या अर्थानं मोदीशाही आहे. म्हणजे राजकीय पर्व जे आहे भाजपचं ती मोदीशाही आहे. एकीकडं नरेंद्र मोदी आणि दुसरीकडं अमित शहा. त्यामुळं मोदीशाहीवर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. विषय अनेक आहेत, त्यामुळंच आपण या सेगमेंटमध्ये आम्ही जे काही इतर 7 प्रश्न, म्हणजे 3 आपण चर्चा केली आणि इतर जे 7 प्रश्न होते ते एकामागून एक घेऊया आणि नंतर जनरल डिस्कशन करूया. आमचा 4था प्रश्न होता, नियोजन आयोग बंद करून नीती आयोग सुरू करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य आहे का? 57% लोक म्हणाले नाही, 35% लोक म्हणाले होय आणि 8% लोक म्हणाले माहीत नाही. आमचा 5वा प्रश्न होता, रस्त्यांची बांधणी, ग्रामीण वीज जोडणी आणि घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण हे मोदी सरकारचं मोठं यश आहे का? 65% लोक म्हणाले नाही, 31% लोक म्हणाले होय आणि 4% लोक म्हणाले नाही. आमचा 6वा प्रश्न होता, मोदी सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमातून न्यू इंडिया साकार होईल का? 64% लोक म्हणाले होते नाही. लोकांना का माहीत, विश्वासच नाही आहे, त्यामुळे नाहीची उत्तरं, नकारार्थी उत्तरं जास्त आहेत. आमचा 7वा प्रश्न होता, मोदी सरकार रोजगार निर्मितीच्या बाबतीत कमी पडतंय का? 82% लोक म्हणाले होय, मोदी सरकार रोजगार निर्मितीच्या बाबतीत कमी पडतंय. हे उत्तर खरंच अनेकांना पटणारं आहे. आमचा 8वा प्रश्न होता, मोदी सरकारचं धोरण शेतीच्या वाढीला पोषक आहे का? 80% लोक म्हणाले नाही, 16% लोक म्हणाले होय. आमचा 9वा प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 54 विदेश दौऱ्यांमुळं भारताच्या परराष्ट्र धोरणाला योग्य दिशा मिळाली का? 56% लोक म्हणाले होते नाही, 38% लोक म्हणाले हो. आमचा शेवटचा 10वा प्रश्न होता, पाकच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय योग्य होता का? 80% लोक म्हणाले होय, योग्य होता. सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय हा योग्य होता आणि तोच मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे असं भाजपही म्हणत आहे. हे आपले 10 प्रश्न होते. 10 प्रश्नांवरती लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया या होय, नाही, माहीत नाही अशा म्हणून दिलेल्या आहेत. मी आता चर्चेला सुरुवात करतो. सर्वात आधी मी जनार्दन चांदोरकर यांच्याकडेच जातो. जनार्दन चांदोरकर, मोदी पर्व जेव्हा सुरू झालं तर
2-3 थीम होत्या. एक तर काँग्रेस मुक्त भारत करायचा राजकीयदृष्ट्या, त्यामध्ये मोदी सरकार बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. म्हणजे आज देशभराच्या 70% लोकसंख्येवरती मोदी सरकार राज्य करत आहे. 15%पर्यंतच काँग्रेस आहे. आणि रामचंद्र गुहांसारखे ज्येष्ठ विचारवंत असं म्हणते की काँग्रेस मेली तरच भारताला चांगला विरोधक मिळेल. त्यामुळं हे जे काँग्रेस मुक्त भारत करण्याचं भाजपनं आखलं, त्यात भाजप यशस्वी होत आहे. काँग्रेस स्वतःहून मागे पडते आहे. काँग्रेस समोर लिडरशिप क्रायसिस आहे असं वाटत नाही? नाही, आपण राजकीय फिलॉसॉफी किंवा राजकीय तत्त्वज्ञान या दृष्टिकोनातून विचार केला तर काँग्रेसचं राजकीय तत्त्वज्ञान आणि भारतीय जनता पार्टीचं राजकीय तत्त्वज्ञान आणि देशाला एकत्रित इंटिग्रेटेड ठेवण्यासंबंधित दोन्ही पक्षाच्या भूमिका या संदर्भामध्ये विचार केला तर आपण सांगितल्याप्रमाणे गोव्यातला त्यांच्या एका अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली, ते जेव्हा पंतप्रधान नव्हते, निवडणुका येणार होत्या, त्यावेळेला काँग्रेस मुक्त भारत करणार. आता ते ज्या पद्धतीने त्यांनी कॅम्पेन चालवली आणि त्यानंतर ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर आता 3 वर्षे त्यांनी जो राज्यकारभार केलेला आहे तर त्याचं वर्णनसुद्धा बऱ्याच ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग स्वरूपात आलेलं आहे. तर त्याचं आपण मोदीशाही बोलले तर त्याचं आमच्या एका काँग्रेसच्या नेत्यानं कमलनाथने सांगितलं की मोदी म्हणजे काय, भाषण आणि आश्वासन. निवडणुकीच्या पूर्वी पण भाषण केलं आणि आश्वासन दिलं. निवडणुकीनंतर पंतप्रधान झाल्यानंतर भाषणं करतात आणि आश्वासन देतात. तुम्हाला उदाहरणार्थ एक स्पेसिमन सांगतो. बिहारच्या निवडणुका चालू होत्या, त्यावेळेला त्यांनी बिहारला इकॉनॉमिक स्टेट दर्जा देणार आणि मग लोकांच्या समोर त्या सभेमध्ये विचारलं त्यांनी, काय 50,000 लाख देऊ की 70,000 लाख देऊ, बोला, का 80 लाख हजार देऊ की 90 लाख हजार देऊ, बोला, तुम्ही जेवढं बोलाल तेवढं देणार. 120 कोटी लाख कोटी बिहारसाठी देतो. प्रत्यक्षात दिलं काय? काहीच नाही. सत्ता नाही आली. सत्ता नाही आली म्हणजे सत्ता आली असली तरी त्याला असतं काय, देणं पॉसिबल नव्हतं ते. म्हणजे इट इज भाषणशाही, आश्वासनशाही आणि प्रत्यक्षात नथिंगनेसशाही असं त्याचं आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की मोदींनी निवडून आल्यानंतर काँग्रेसमुक्त भारत करण्याचा जो ह्या प्रघात सुरू केला, जो त्यांचा जो हेतू होता, उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं सनदशीर सरकार होतं, तिथं ते कोणतं फुटाफुटी झाल्यामुळे त्यांनी ते बरखास्त केलं आणि तिथं राष्ट्रपतीचं शासन लागू केलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं अरे ते चुकीचं आहे, ते बरखास्त करा आणि त्याला रिस्टोर करा. म्हणजे मोदींचं सरकार निवडून आल्यानंतर काँग्रेसमुक्त भारत करण्याचा हा दुसरा प्रकार की नंतर उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आली ना, लोकांनी निवडून दिली. ओके ना, पण पहिल्यांदा त्यांनी ते केलं ना. आता दुसऱ्यांदा मणिपूरमध्ये, गोव्यामध्ये काँग्रेस झोपून राहिली, त्याचा फायदा उचलला. रविवारी राहुल गांधी यांचा फोन स्विच ऑफ होता, त्या दिवशी दोन्हीकडची सत्ता गेली. मोदी सारख्या एक मिनिट मोदी सारख्या एवढी देशाच्या पंतप्रधानाची क्रेडिबिलिटी असणाऱ्या नेत्यानं ज्या पक्षाचं बहुमत आहे त्याच पक्षाचं सरकार बनवायला दिलं पाहिजे. मोदींच्या इतिहासामध्ये त्यांची जेव्हा बायोग्राफी लिहिली जाईल त्यावेळेला असं लिहिलं जाईल की मोदी हे आता शौरींनी सांगितल्याप्रमाणे क्वाझी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी चालवणारा नेता आहे. आणि म्हणून मणिपूरमध्ये असं झालं आणि म्हणून गोव्यामध्ये असं झालं. दुसरा कुठले नेता असं करू शकत नव्हता. आणि म्हणून मी काय म्हणतो की यांच्या पक्षातले यांचे स्वतःचे कलिगसुद्धा, शिवसेना यांच्यापासून बाजूला जात आहे, तेलुगू देसम यांच्यापासून बाजूला जात आहे. असं कोण म्हणाल? असं आहे, सगळं आहेच. आणि त्यानंतर ते काश्मीरमधली पीडीपी पण यांच्यापासून बाजूलाच आहे. हो, असं दाबून ठेवून सरकार चालवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये त्यांना आता ते त्यांच्या कदाचित लक्षात येत असेल, परंतु त्या कॅम्पेनचा जो आज 200 कोटी रुपये 2000 कोटी रुपये आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी मोदींनी काढले. 2000 कोटी रुपये मोदी सरकारची
3 वर्षाची कारकीर्द सेलिब्रेट करण्यासाठी सरकार आज खर्च करत आहे. मग तुम्ही सांगा की खऱ्या अर्थानं देशामध्ये भारतीय संविधानाला हाताशी पाठीशी धरून किंवा त्याच्या मार्गावर चालून सामाजिक प्रस्ताव तयार करायचे आहे, एक सोसायटी तयार करायची आहे की मग गोरक्षकाचं संरक्षण करणारा समाज तयार करायचा आहे. हा प्रश्न तर आज या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये चर्चेला जाईल. मोदी इज बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणतात, परंतु तुम्ही ॲडमिनिस्ट्रेट करत असताना सगळ्या फ्रंटवरती फेल झालेले आहात. तुम्हाला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता. ठीक आहे, खूप बोललात माधव भंडारी. अहो मला आरोप तर करावेच लागतील. तुम्ही विरोधकच आहात, काँग्रेस विरोधात बसली आहे, आरोप करायलाच बसली आहे. भंडारी साहेब 5 वर्ष आरोप करत होते. असा आहे काय भंडारी साहेब, आणि मी आरोपांना तुम्ही प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे. पण एक गोष्ट की लोकांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा एक परसेप्शन स्वतः नरेंद्र मोदींविषयी असं आहे ना की ते काहीतरी करू पाहत आहेत आणि ते करू पाहत आहेत तर त्यांना साथ दिली पाहिजे. हे जे बिंबवण्यात काँग्रेस कमी पडलं गेल्या काही वर्षांमध्ये ते मोदींनी केलेलं आहे. परसेप्शन जे लोकांचं आहे ना ते मोदींना घेऊन आहे. भलेही तिथं भाजप पक्ष हा दुय्यम झाला असेल, RSS त्याहीपेक्षा दुय्यम झाली असेल, पण मोदींचा ब्रँड काय विकसित झाला, सबका साथ सबका विकास, हे जे ब्रीदवाक्य आहे ना हे सर्वसामान्यांवर बिंबवण्यात, त्याला सांगण्यात की आम्ही काहीतरी करू पाहतो. म्हणजे साधं उदाहरण देतो, कुलभूषण जाधव या भारतीयाला पाकिस्तानात अटक झाली. पाकिस्तानी सांगितलं हा हेर आहे, त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न म्हणून आपण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात 1971 नंतर पहिल्यांदा गेलो आणि गेल्यानंतर काय झालं, आपण तिथं ती केस पहिलं हेअरिंग तर जिंकलो. लोकांना काय वाटतं, बघा मोदींनी काहीतरी केलंय, त्यांच्याकडे व्हील आहे आणि व्हील असेल, प्रयत्न असतील तर त्याला नशीबही साथ देतं आणि तसंच झालं. हे जे परसेप्शन आहे ना हे खूप मोठं आहे. म्हणजे हे माधव भंडारींनी बोललं पाहिजे, मी बोलतोय, पण हे जनरल परसेप्शन आहे ज्याला काउंटर काँग्रेस करू शकत नाही. ही काँग्रेसची बोब आहे. मी केलेल्या चर्चा बाहेर आहे ते. नाही. बरं ठीक आहे, मी माधव भंडारींना एक साधा प्रश्न विचारतो. माधव मला चांदोरकर साहेबांनी चांदूरकरांच्या प्रश्नांना उत्तर द्याच तुम्ही. पण म्हणजे मी जेव्हा विरोधात होतो तेव्हाही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो. हो ठीक आहे, अगदी बरोबर, तिथं उत्तर द्याच तुम्ही, तिथं द्याच. पण एकूणच बघा, कुठलंही सरकार जेव्हा चालतं ना तेव्हा त्याचा पक्ष मागे राहतो. सरकारच्या योजना पुढे लोकांपर्यंत नेण्यात पक्ष असतो. आणि इथं दिसतंय काय, मोदीशाही, म्हणजे एकीकडं नरेंद्र मोदी आणि दुसरीकडं अमित शहा, हे दोघंही इक्वल फ्रंटवरती चाललेले आहेत. हे सरकार आणि पक्ष हातात हात घालून राज्य करतंय असं जे परसेप्शन पुढे आलंय किंवा ते दिसतंय, याचं यश कशात आहे? ज्या पद्धतीने गेले 3 वर्ष पक्षाला सक्रिय ठेवण्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहानी यश मिळालेलं आहे ते विलक्षण आहे. नाहीतर सत्ताधारी पक्ष एवढ्या टोकाला जाऊन, एवढ्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करतो, हे चित्र आपल्याला या देशात यापूर्वी कधी दिसलं नसेल. मी तुम्हाला सांगतो, आज आपण इथे बोलतो आहोत, या घडीला आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवार संवाद सभा ज्या चालू आहे, दिवसाला 4000 सभा आमचे लोक करत आहेत. 4000 कार्यकर्ते 4000 गावांमध्ये रोज जात आहेत. आणि पुढच्या 1 तारखेपासून आम्ही जो कार्यक्रम हातामध्ये घेतो, आम्ही प्रत्येक बूथवर जाणार आहोत. 96,000 बूथवरती आमचे कार्यक्रम होणार आहेत. आणि आमचं तुम्हाला आमंत्रण आहे की तुमच्या मनात येईल त्या बूथवरती तुम्ही जा आणि आमचा कार्यक्रम तिथे आहे की नाही हे बघा. नसेल झाला तर आम्हाला नक्की त्याच्यावरती काय करायची कारवाई आम्ही करू. पण या पद्धतीने जी संघटनेला चालना दिलेली आहे, संघटनेला एक दिशा दिलेली आहे, संघटनेला गती दिली आहे, त्याच्यामुळे हा परिणाम होतो आहे. चांदोरकर साहेबांनी बरेच आरोप केले. गोवा, मणिपूर, बहुमतातल्या पक्षाला सरकार बनवू दिलं नाही. कुठं बहुमत होतं? तुमच्यापेक्षा जास्त होते ना. या पक्षाकडे त्या विधानसभांमध्ये काँग्रेसकडे बहुमत नव्हतं. आणि त्यांची अवस्था एवढी होती की गोव्याच्या राज्यपालांना पत्र द्यायला जायला पाहिजे होतं. ते पत्र द्यायचं, कुणी द्यायचं
आणि कसं द्यायचं ह्याच्यावरती वाद घालण्यात त्यांनी 3 दिवस घालवले. तर विधिमंडळ पक्षाचा नेताच ठरला विधिमंडळ नव्हता. पक्षाचा नेता ठरला हे नव्हता, ठरवून कुणी दिलं द्यायचं हे होतं. ठरलं राहुल गांधी फोन बंद नव्हतं. करून बसले म्हणजे होते. राहुल गांधी कुठे आहेत हेच सापडत नव्हते. फोन बंद spite सोडून of द्या, that. पण ते spite कुठे of होते हे कुणाला सापडत नव्हतं. आणि तरी सुद्धा काँग्रेसची अपेक्षा अशी आहे की नरेंद्रभाई मोदींनी यांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की अरे तुमचे आमदार आमच्यापेक्षा जास्त आहेत, चला तुमचं सरकार तुम्ही बनवून टाका. प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. हे काँग्रेसने 70 वर्षामध्ये ह्यातलं कृत्य काय काय केली, यांनी बहुमतात असलेल्या सरकारांचं काय केलं, याचे सगळे इतिहास जर त्यांच्या पदरात घालायचे असतील तर तुम्हाला इथे 10 तासाचा वेगळा कार्यक्रम करावा लागेल. यांनी राज्यपालांचे किती गैरवापर केले याची मी तुम्हाला जंत्री देऊ शकतो, ठीक आहे. महाराष्ट्रासकट देऊ शकतो. प्रकाश आणि रेड्डी, ज्या जेव्हा पद्धतीने विरोधक म्हणून विरोधकांची आपण विचार सरकार करतोय, चिरडून टाकली. विरोधक म्हणून विचार करतोय तर काँग्रेस एकटीच विरोधी पक्ष नाहीये, विरोधक सगळेच आहेत, अनेक पक्ष आहेत त्यामध्ये. पण आता हे वेगवेगळ्या फोरमवर बोलणं खूप सोपं आहे की जर का कट्टरवादी पक्षाला जर का खऱ्या अर्थानं विरोध करायचा असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ते दिसलं नाही. विरोधक हे विखुरलेले होते, त्याचा मोठा फायदा हा वोट डिव्हिजनमध्ये, मतांच्या विभागणीमध्ये भाजपला मिळालेला आहे. त्यामुळे आता जर का विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर काँग्रेसचे प्रयत्न अपुरे पडतायत का, आणि काँग्रेस शिवाय विरोधक एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती आहे का? 2-3 गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो. कारण असं कसं चाललंय की देशातले प्रश्न, देशातली करोडो जनता आणि त्यांच्यामधले मुद्दे जर मांडायचे असेल तर का माधव भंडारी आणि चांदोरकर यांच्यामधलं भांडण आहे का, किंवा काँग्रेस आणि BJP मधले काहीतरी सुसंवाद किंवा विसंवाद आहेत का? हा नाही. तुम्ही जे पॉइंटेड प्रश्न विचारले ते तुम्ही जर बघितले तर प्रत्येक पॉइंटेड प्रश्नाला लोकांचा 1-2 प्रश्न सोडून लोक समाधानी नाहीत, पूर्ण होऊ द्या, लोक समाधानी नाहीत असं स्पष्ट त्या ठिकाणी उत्तर येत आहे त्या ठिकाणी. तर ते जे प्रश्न आहेत ते या वादाच्या खाली लपवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. वादाचा म्हणजे हा सुसंवाद जो चाललाय. आपण घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी सरकार यशस्वी झाले का? 3,285 लोकांनी मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या. आत्महत्या वाढत आहेत देशामधला. मग हा जो आयोग आहे, स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी म्हणजे त्याचं भाजपनेच केलंय, तो म्हणजे त्याच्याबद्दल हे आहे. तसे सगळ्या देशभर मोठ्या घटकांचे प्रश्न आहेत. या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार यशस्वी झालं आहे का, हा मुद्दा समोर आला पाहिजे. त्याच्यातलं एकेकातलं उत्तर जर तुम्ही देसेल तर नाही. शेतकऱ्यांचा झाला प्रश्न. आता त्याच्यामागे त्याच्यानंतर बेरोजगारी घ्या ना. बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढते आणि त्याच्यासाठी मेक इन इंडिया याच्या घोषणा केल्या गेल्या. म्हणजे बाहेरनं आम्ही काय गाजर दाखवलं गेलं की बाहेरनं आम्ही कॅपिटल आणतो, इथे सगळ्यांना सवलती देतो आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्माण. सर, $60 अब्ज थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे, सर्वात जास्त आहे आता. विदेशी गुंतवणूक झाली, पण त्याच्यातनं रोजगार किती निर्माण झाले हा कोणीतरी आकडेवारी दिला पाहिजे ना. यांचेच जे मी तुम्हाला कोट करून सांगतो मागे, ती 15 वर्षातली कमी आहे रोजगार निर्मिती. नाही कमी आहे, तो खोटा आकडा आहे, तो आकडा बरोबर नाही. यांच्या संसदेमधली लोक सांगतात त्याच्यामध्ये की त्यात जी आत्ता हे झालं, बंडारू दत्तात्रय यांनी काय सांगितलं आहे, लेबर मिनिस्टर आहेत ते, त्यांनी 6 फेब्रुवारी 2016ला ते बोलले, लोकसभेमध्ये बोलले. त्यांचं म्हणणं 3.7% हे बेरोजगारीचा आकडा आहे. त्याच दिवशी रात्री म्हणजे त्याच दिवशी इंद्रजीत सिंग यांनी अनएम्प्लॉयड रेट दिला, तो 5% दिला. म्हणजे हे जे बेरोजगारीचे आकडे हे करतात ते फ्रॉड आहे. ते त्याच्यामध्ये जर अर्थतज्ञ तुम्ही पाहिले, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो रेट आहे तो 9.7 आहे. म्हणजे ही आकडेवारी. आपल्याकडे काय दिसतंय, बेरोजगार म्हणजे इतकं म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला की प्रत्येक जी जात आहे ती त्या ठिकाणी आपल्याला आरक्षणामध्ये घ्या असं सांगतायत. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आकडेवारी जरी ते दाखवत असले खोटी तरी तो सुटलेला नाही, रोज वाढतोय. शेतकरी झाला कामगार, कामगारांचे सगळे नियम त्यांनी बदललेले आहेत. सगळे जे आपले काही कायदे होते, सामाजिक सुरक्षा कायदा, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट टॅक्स सगळीकडे आला आहे. तुम्ही ह्याच्या मंत्रालयामध्ये गेलात तर लिपमनला मिळाला पाहिजे ₹8,000, त्याला ₹6,000 दिलं जातं आणि तो कॉन्ट्रॅक्टवर घेतला जातो. म्हणजे त्यांच्या सरकारच्या खाली काय चाललेलं आहे त्या आपण पाहिलं पाहिजे. एक एक घटक घ्या तुम्ही. विद्यार्थी, तो फी वाढ जी झाली आहे,
त्याच्याबद्दल झगडतोय. सगळं प्रायव्हेटायझेशन झालंय, तो फेकला जातोय. आदिवासींचे प्रश्न सुटले आहेत का या ठिकाणी? आदिवासी हा संबंध देशभर उखडला जातोय. दलितांचे प्रश्न सुटले 3 वर्षातच सुटेल असं नाही ना, ते हळूहळू होईल की? हळूहळू कधी होईल? 3 वर्ष त्यांना दिलं ना. 3 वर्षामध्ये हळूहळू 3 वर्ष दिली. 3 वर्ष दिली. यांच्याकडे बिचाराने फक्त 17 वर्ष होती. भूमिका काय घेतली की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर एक भूमिका घ्या. स्वामीनाथन आयोगांचा जी प्रायसिस आहे त्याची अंमलबजावणी केली का? त्याच्यानंतर नोटाबंदीमध्ये आम्ही बाकी सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. त्यामुळे अतिरेक्यांचे पैसे त्या ठिकाणी अतिरेकी बंद होतील आणि नक्षलवादी बंद होतील. झाले तर फार चांगलं झालं असतं. सगळ्यांनी त्या सुरुवातीला नक्षलवादावर काही परिणाम झाला? कोणावर नक्षलवादावर परिणाम झालाय? नक्षलवादावरती परिणाम झालेला आहे. नोटाबंदीचाच परिणाम झालेला आहे. आणि हे बोलले, भरपूर बोलले, पण त्या पॉइंटेड प्रश्नाबद्दल, पॉइंटेड प्रश्नांवरही मला बोलायला वेळ मिळाला पाहिजे. हे बोललेले नाही, कारण मला त्याची उत्तरं दिली पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न, त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न, खाजगीकरणाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न, हे जनतेचे, महिलांचे प्रश्न आहेत. निर्भया वगैरे झालं संबंध. इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, चौपाटीला पण यांनी इकडे घेतलं गेलं. त्या ठिकाणी मेक इन इंडियाचा कार्यक्रम, त्याला आग लागली, वाईटाला आग लागली. नाही, तो कल्चरल कार्यक्रम होता. सगळे हा कार्यक्रम हा बीकेसी मध्ये झाला. इव्हेंट मॅनेजमेंट आहे म्हणजे ठीक आहे, सरकारच इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे. सरकार इव्हेंट मॅनेजमेंट आहे. उत्तर द्या. पण तुम्ही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. काँग्रेस शिवाय शिवाय किंवा काँग्रेस सहित विरोधक एकत्र येऊ शकतात का? त्यामुळे या भूमिकेवर म्हणजे विरोधकांनी एकत्र यावं. ज्याला समान किमान कार्यक्रम म्हणतात, तो कार्यक्रम तयार करावा. तो फक्त इलेक्शन पुरता नसावा आणि हे घटकातले प्रश्न घ्यावे. नाही तर काय यांचे लोक यांच्या पक्षात जात आहेत आणि घेतले जात आहेत. आता प्लॅनिंग कमिशन, तुमचा प्रश्न होता म्हणून त्याच्याबद्दल बोलतो. प्लॅनिंग कमिशन हे ओढून काढलं. प्लॅनिंग कमिशन त्या मनटोक सिंग अलिया यांच्या काळामध्ये त्याची संबंध डिजनरेट झाला होता, ही फॅक्ट आहे. परंतु आता काय झालं? नीती आयोगामध्ये CEO आहे, पंतप्रधान आहेत, गडकरी आणि स्मृती इराणी तिथे निमंत्रित आहेत. म्हणजे हे जे काही प्रकरण आहे, प्राईम मिनिस्टरचं जे काही कार्यालय आहे त्याच्यामधनं सगळा हा कारभार जातो. लोकशाहीला धोका आहे त्या ठिकाणी. हे प्रश्न इतके तीव्र झाले आहे. इलेक्शन कसे जिंकतात हा प्रश्न आहे. त्या इलेक्शनमध्ये ध्रुवीकरणासाठी बूथ वाईज अमित शहा जे करतायत ते बूथ वाईज मॅनिप्युलेशन आहे. ते जातीला जातीच्या विरुद्ध झगडवायचं, धर्माला धर्माच्या विरुद्ध हे करायचं आणि प्रचंड पैसा. आधी आणि आकडा सांगितलं 2000 कोटी, मला वाटतं तो कमी आहे. सेलिब्रेशन करायला पैसे येतात कुठे? काळा पैसा अजून आला नाही इकडे, पण यांच्यात हे पैसे येतात कुठे? ठीक आहे, आता एवढे प्रश्न झालेले आहेत की माधव भंडारींना एक सलग असं उत्तर तुम्ही देऊ द्या ब्रेक नंतर. मी ब्रेकवर जातोय. ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का? 55% लोक म्हणतायत होय, मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. 5% घसरलंय टक्केवारी होय म्हणणाऱ्यांची. असं नाही आहे. आपण पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय जनार्दन चांदोरकर यांच्याकडे. चांदोरकर, पुन्हा तोच प्रश्न आहे. भाजप सरकारनं एक चांगलं प्रशासन लोकांना दिलं असं बहुतेक लोकांना वाटतंय. जनता समाधानी दिसते आहे, तरी तुमचे आरोप थांबत नाहीत. नाही, यांनी मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्सचा नारा दिलेला होता, बरोबर आहे. त्याच्या दृष्टिकोनातून मी 2-4 आरोप करूनच टाकलो यांच्यावरती. यांनी सांगितलं की एका वर्षामध्ये 2 कोटी जॉब्स आम्ही तयार करू. यांनी एका वर्षामध्ये 10,000 जॉब्स तयार केलेले आहेत. दिस इज आरोप नंबर 1. यांनी सांगितलं की याच्यामध्ये रेल्वेचे ॲक्सिडेंट्स जे आहेत, यांना किती वेळ बोलू द्या, पण तेवढा वेळ मला मिळाला पाहिजे. तेवढा वेळ मला मिळाला नाही तर आपल्या कार्यक्रमात यायचं की नाही याचा मला फेरविचार करावा लागेल. स्वच्छ भारत मुळे यांचा जो नारा होता, कारण ही पद्धत योग्य नाही. नाऱ्यातली हवा गेलेली आहे. आता ते अंबानी बिंबानी सारखे लोकच त्याचं ते हे करत होते. हाऊसिंग फॉर ऑल 2022 पर्यंत जे आहे ते त्याच्यात हवा होईल ना. 2022 होणार नाही ना.
करताय? आणि ह्यांनी काय केलेलं आहे, ह्यांनी हे अडॉप्ट केलं, आमची मनरेगा अडॉप्ट केली, आमचं GTS यांनी अडॉप्ट केलं. आणि ह्यांनी नवीन काय केलं, आम्ही जे यांचा शोध लावला, जे सगळे प्रयत्न केले ते मंगळावरती यांनी बटन दाबून उडवून पाठवून दिलं. ठीक आहे सर, शेवटी ह्यांनी नवीन काय केलं. ठीक आहे सर. नाही, आता प्रकाश रेड्डी आणि चांदोरकर या दोघांना मिळून आपण जेवढा वेळ दिलात तेवढा वेळ मला दिला पाहिजे. घ्या. 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत की मुळात काँग्रेसला स्वतःचा कारभार तर नीट चालवता आला नाहीच. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षात ह्या सरकारने जी कामं केली, हे सरकार जनतेपर्यंत ज्या पद्धतीने पोचलं ते सुद्धा त्यांना समजलेलं नाही. मला आपल्या सर्वेक्षणाचं सुद्धा एक विशेष कौतुक वाटलं की आपल्या 10 प्रश्नांपैकी 9 प्रश्नांमध्ये जनतेचं उत्तर नकारार्थी आहे, पण समाधानी ह्याच्यामध्ये मात्र जनतेचं उत्तर होकारार्थी आहे. म्हणजे हा विरोधाभास मला समजूच शकला नाही. जनतेमध्ये विरोधाभास आहे म्हणून नाही, तर हा मग जनतेमध्ये- वेगवेगळे हा- निकाल येतात ना हा सगळीकडे. जनतेमधला- आज पनवेलला वेगळा हा निकाल आहे, जनतेमधला विरोधाभास भिवंडी नाही. मालेगावला वेगळा निकाल आहे. मी तेच सांगतोय, हा जनतेमधला विरोधाभास नाही, हा विरोधाभास प्रसारमाध्यमांच्या मनामधला जो आहे तो इथे दिसतो. आज टाइम्स ऑफ इंडियाचा ऑनलाईन सर्वे जो आलेला आहे त्याच्यामध्ये 76% लोकांचं उत्तर हे या सरकारचं समर्थन करणारं उत्तर आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती. त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने करता आली असती. आणि आज ज्या निवडणुकांचे निकाल महाराष्ट्रामध्ये लागले त्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. त्या यशामध्ये सुद्धा या सरकारबद्दलच्या कामगिरीची प्रतिक्रियाच आहे. या राज्य पनवेलमध्येच यश मिळालं, भिवंडी मालेगावमध्ये भाजप नाही. कशाला आपण फक्त पनवेल आणि भिवंडी मालेगाव महानगरपालिकाच बघतात, पण ग्रामीण भागामधल्या ज्या पंचायत समित्या, नगर परिषदा, म्हणजे अमरावतीमधली आदिवासींबद्दल आता बोलले ना, 100% आदिवासींची असलेली धारणी पंचायत समिती, त्याच्याला 10 पैकी 9 जागा आम्ही जिंकल्या. आता पंचायत समित्या, नगर परिषदा आता मगासपर्यंत आपण सगळेजण बोलत होता, आपण मगासपर्यंत ज्या पद्धतीने बोलत होतात त्यावेळेला आपण मुद्द्याला धरून बोलत होतात. मी असं तुम्हाला कुठे अडवलं नाही, पण आता मी जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय तर तुम्ही मला अडवता कामा नाही. जिथे रोजगार निर्मितीचा मुद्दा आहे, या सरकारने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 7.5 कोटी लोकांना मुद्रा योजनेमध्ये कर्ज पुरवठा करून दिला. ही रोजगार निर्मिती आहे. या 3 वर्षामध्ये औपचारिक क्षेत्रामध्ये जरी रोजगार निर्मितीचं प्रमाण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने राखता आलेलं नसलं तरीसुद्धा अनौपचारिक असंघटित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती आपण मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे आणि त्याचे परिणाम दिसायला लागलेले. जिथे सर्वांना एकत्र घेण्याचा मुद्दा आहे, म्हणजे काँग्रेसच्या आणि आमच्या कारभारामधला सगळ्यात मोठा फरक हा मी आपल्याला सांगतो की ज्या आमचं GST यांनी घेतलं असं आता चांदोरकर होणार, मला त्यांचं GST म्हणजे काय मला कळलं नाही. अरे जेटलीने सांगितलं ना, GST हा जो विषय होता तो कुठल्या पक्षाचा नव्हता. GSTचा विषय हा देशाने जागतिक करार जो केला होता त्या कराराच्या नुसार करण्याचा निर्णय होता आणि तो काँग्रेसला 20 वर्ष अंमलात आणता आला नाही. त्या 20 वर्षामध्ये काँग्रेसला कधीही हा कायदा आणता आला नाही. हा कायदा करताना त्याच्या ज्या गरजा होत्या लक्षात घ्या की लोकसभेमध्ये बहुमत पाहिजे, राज्यसभेत बहुमत पाहिजे, नुसतं लोकसभा राज्यसभा नाही तर देशाच्या एकूण विधानसभांपैकी 2/3 विधानसभांनी तो मंजूर करायला पाहिजे. काँग्रेसची ही ताकद होती. काँग्रेसला लोकसभेत बहुमत होतं, राज्यसभेत बहुमत होतं, 2/3 पेक्षा जास्त राज्य काँग्रेसच्या ताब्यात होती. काँग्रेसने हा कायदा केला नाही. पण आम्ही करत असताना हा कायदा आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्याकडे फक्त लोकसभेत बहुमत आहे, राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही, 2/3 विधानसभा आमच्याकडे नाहीत. आणि तरीसुद्धा देशातल्या सर्व राजकीय पक्षांची सहमती घडवून आणून त्यांना बरोबर घेऊन हा कायदा करणं आणि देशामध्ये एक देश एक कर ही व्यवस्था आणणं हे काम आमच्या सरकारने केलं, जे ह्या पूर्वीच्या कुठल्याही सरकारला करता आलं नाही. आणि काँग्रेसच्या अटी मान्य करून लावलाय. काँग्रेसच्या अटी मान्य करून होते आम्ही सगळ्यांच्या, मग तोच तुम्ही सांगतो ना तुम्हाला, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून सगळ्यांच्या मुद्द्यांना न्याय देऊन, म्हणजे जेव्हा मोदी साहेब म्हणतात सबका साथ सबका विकास, त्यांनी इथे या GSTच्या मध्ये करून दाखवलं. कारण GST हा विकासाचा मुद्दा होता, विकासाचा कळीचा मुद्दा होता. गुरुकिल्ले मानाची परिस्थिती अशी होती, 70 वर्षामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये खऱ्या अर्थाने कर सुधारणा झाली.
70 वर्षामध्ये पहिल्यांदा अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठं पाऊल उचललं गेलं आणि ते उचलत असताना मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांशी सहमती घडवून आणायचं कर्तृत्व दाखवलं. हे सुद्धा मान्य करण्याची क्षमता कोणामध्ये नाही आणि ते जर करून दाखवलं तर त्याचा अर्थ हाच आहे, सबका साथ सबका विकास ही नुसती बोलण्याची घोषणा नाही, ते प्रत्यक्ष कृती आहे. हे इथे आम्ही करून दाखवलं आणि हे ताजं उदाहरण, आणखीन 56 उदाहरण मी देऊ शकेन. ठीक आहे, 3च वर्ष झालेली आहे, GST अजून खोलात जायला 2 पाहिजे. वर्षाचा काळ जाणार आहे. GST च्या खोलात. मोदी पर्व हे 5 वर्ष टिकणार आहे, कारण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. आपण जे 10 प्रश्न केले होते त्या प्रश्नांची जर का आपल्याला कौल जो आलेला आहे तो संमिश्र आहे. म्हणजे 10 पैकी 7 ठिकाणी नकारार्थी उत्तरं आलेली आहेत आणि 3 ठिकाणी होकारार्थी आलेली आहे. पण आपला जो आजचा सवाल आहे त्यामध्ये जनता समाधानी दिसते आहे. त्यामुळं काय तर आता ही अशी घटिका आहे ना 3 वर्षांची, की इथून पुढं जी भरती आहे त्याला ओहोटी लागू शकते. त्यासाठी जे आतापर्यंत चांगलं प्रशासन झालं असा दावा भाजप करताय तो टेम्पो आणखीन तसाच टिकवावा लागेल. कारण कुठंतरी जेव्हा आपण 2019चं म्हणतो तेव्हा 3 वर्षाची वेळ किंवा कालावधी हा असा निर्णायक आहे की इथून पुढं आता इलेक्शन मोड सुरू होणार आहे. त्यामध्ये जे आश्वासनं मोदी सरकारनं दिलेली आहेत ती झपाट्यानं पूर्ण करावी लागणार आहेत. एवढाच त्यातनं अर्थ निघतोय. हो, त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे, पण त्यासाठी विरोधक एकत्र आले पाहिजे. आणि दुसरं असं की पण त्यांचे राहुल गांधी त्यांना सापडले पाहिजे. सोशल सिक्युरिटीवरचं, एज्युकेशनवरचं, हेल्थचं बजेटमध्ये फार मोठी कपात केली. नाही, तो विषय सोडा. आशेचा किरण दाखवण्यासाठी यांचे नेते राहुल गांधी यांना देशात सापडले पाहिजे. ठीक आहे. प्रश्न तोच आहे की मोदी सरकारकडं नरेंद्र मोदी नावाचा भक्कम ब्रँड आहे. नरेंद्र मोदींच्या पुढ्यात त्यांच्या समोर जर का तसाच एखादा तगडा उमेदवार उभा करायचा असेल तर राहुल गांधींच्या व्यतिरिक्त काँग्रेसला विचार करावा लागेल आणि समस्त विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर आणखीन मोठा विचार झाला पाहिजे. 3 वर्षानंतर मोदी सरकारला बरंच करायचं आहे, पण विरोधकांना तर फार काही करायचं आहे. हाच कळीचा मुद्दा आहे. जाता जाता आपला प्रश्न बघा. मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का? 58% लोक म्हणतायत होय, मोदी सरकारच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे. मोदी फेस्टिवल सुरू आहे. मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2 वर्ष हे सरकार पुन्हा सत्तेवर राहणार आहे. पण विरोधकांसाठी आशेचा किरण हाच आहे की मोदी सरकारची लोकप्रियता काही टक्क्यांनी कमी झालेली आहे. अजूनही लोक समाधानी आहेत, पण लोकप्रियता काही टक्क्यांनी कमी झालेली आहे. तेवढंच काय ते समाधान हे विरोधकांसाठी आहे. आज इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्रवर.